बारामतीची ही थेट दृश्य आहेत। पार्थ आपल्याला दृश्यात दिसत आहेत। जितेंद्र जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत। विषय असा आहे की बैठक सुरू होती पवार कुटुंबियांची आपापसात। साधारणपणे 1-2 तास ही बैठक सुरू राहिली। आता पार्थ आपल्याला बाहेर आलेले दिसत आहेत। तर काय नेमकं या बैठकीत झालंय विचारूया जितेंद्र यांना। जितेंद्र, सुवर्ण, आपण पाहिलंय की एकंदरीत अजितदादांच्या स्मारकाविषयीचा हा विषय होता आणि गेली 2 दिवस स्मारक कुठल्या ठिकाणी व्हावं, कुठल्या जागेत व्हावं, कुठल्या दिशेला व्हावं, त्याची डिझाईन कशी असली पाहिजेत आणि कुठल्या म्हणजे जागा कुठली निवडण्यात यावी याचे सर्व अधिकार पार्थ पवार यांना देण्यात आले होते। आणि आपण बघतोय की पार्थ पवार यांनी त्याप्रमाणे विद्याप्रतिष्ठानच्या 2 जागेचं निश्चितीकरण केलेलं आहे। 2 जागा त्यांनी सिलेक्ट केलेल्या आहेत आणि ह्या जागा पाहण्यासाठी आता या ठिकाणी शरद पवार हे देखील येणार असल्याचं आपल्याला माहिती मिळते। आणि आपण बघतोय ज्या ठिकाणी अजितदादांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्या स्मृतीस्थळावर जय पवार, पार्थ पवार आणि अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवार असतील, रोहित पवार असतील, हे सर्व पवार कुटुंबीय पोहोचलेलं आहे आणि या स्मृतीस्थळावर येऊन त्या संपूर्ण मैदानाची पाहणी करतायत। आणि या थोड्याच वेळात आता शरद पवार या जागेवर येणार असल्याचं आपल्याला कळतंय। स्मृतीस्थळावर ते आलेले सगळी माहिती घेत आहेत। या ठिकाणी जी स्मारकाचं ड्रॉइंग आहे हे देखील आणण्यात आलेलं आहे। इंजिनियर्स या ठिकाणी आलेले आहेत आणि जी स्मारकाची दिशा आणि स्मारकाची जागा निश्चितीकरण आज या बैठकीमधून करण्याचं फायनल झालेलं आहे आपल्याला सध्या कळतंय। आणि एकंदरीत साधारणतः आपण बघतोय की 10 वाजल्यापासून ही बैठक सुरू होती। 2.25 तास ही बैठक सुरू होती। गेल्या अर्ध्या तासापासून पार्थ पवार, जय पवार आणि अजितदादांची बहीण विजया पाटील या बैठकीत उपस्थित होते आणि आता अर्धा तासाच्या बैठकीनंतर पार्थ पवार, जय पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबीय या ठिकाणी आलेले। जय पवार आपण बघतोय की पार्थ पवार हे स्मृतीस्थळावर अजितदादांच्या ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्या ठिकाणी दर्शन घेत आहेत। त्यांना अश्रू अनावर होत आहेत आपण बघतोय। आणि आता जय पवार या ठिकाणी दर्शन घेताना आपण पाहतोय। नक्की स्मारक कसं असलं पाहिजे, कुठल्या जागेवर असलं पाहिजे, आता याला दिशा पवार साहेब त्या ठिकाणी या मैदानावर येऊन पाहणी करणार आहेत। आता आपण बघतोय की श्रीनिवास पवार, रोहित पवार आणि जय पवार हे ड्रॉइंग या ठिकाणी स्मारकाचं तयार करण्यात आलेले ते ड्रॉइंग ते पाहतायत आणि स्मारक ज्या ठिकाणी बनवले जाणार शक्ती, प्रेरणा आणि येणाऱ्या पिढीला कायम चिरंतन त्यांच्या अजितदादांच्या आठवणी स्मरणात राहाव्यात आणि त्याच माध्यमातून ज्या ठिकाणी स्मारक बनवण्यात येणार आहे त्या ठिकाणी आपण एकंदर म्हणतो की गेल्यानंतर त्या ठिकाणी शांतता लाभावी। त्या ठिकाणी पुस्तकं अजितदादांची त्यांनी केलेले कार्य, त्यांनी केलेले कामाची त्यांची आपण जी म्हणतो चिकाटी आणि कामाचा दर्जा कसा असला। अजितदादा आपण बघितलंय की एखादं जर काम करत असेल तर एकदा दोनदा नाही तर 30 ते 35 वेळा त्या कामाच्या ठिकाणी जायचे, कामाचा दर्जा तपासायचे, कामाची क्वालिटी जितेंद्र, तुम्ही असेच दूरध्वनीवरून राहा। आपण ही दृश्य विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाची बघतोय जिथे अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। तिथेच कुठे स्मारक त्यांचं बांधता येईल याची चाचपणी केली जाते। आज बैठक होती, सगळ्या कुटुंबियांची ही बैठक होती असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। सगळे पवार कुटुंबीय शरद पवारांसकट सगळे जमलेले होते आणि स्मारकाचा मुद्दा चर्चेत आला। अजित पवारांचं स्मारक इथे बांधलं जावं अशी इच्छा आहे आणि त्याच्याविषयी चर्चा गेले काही दिवस सुरू होती, पण त्याच्याविषयी मला माहिती नाही असं शरद पवार म्हणाले होते। जेव्हा की शरद पवार विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत त्यानंतर सूत्र वेगानं फिरली। काल सकाळी जय आणि पार्थ पवार
या शरद पवारांच्या प्रतिक्रियेनंतर लगेचच विद्याप्रतिष्ठानमध्ये भेटायला गेले होते शरद पवारांना. त्यानंतर सुनेत्राताई सुद्धा भेटायला आलेल्या होत्या असं कळतंय. आणि आज तर सगळेच कुटुंबीय, सगळेच पवार कुटुंबीय एकत्र विद्याप्रतिष्ठानमध्ये जमले. त्यांच्यामध्ये 1.5-2 तास चर्चा झाली, बैठक झाली आणि यावर शिक्कामोर्तब झालं की इथे स्मारक होईल. मग ते कसं असावं याची सगळी जबाबदारी पार्थ पवार यांच्यावर देण्यात आली आणि त्याचा प्लॅन सुद्धा तयार आहे. या सगळ्या घडामोडी सध्या बारामती विद्याप्रतिष्ठान परिसरामध्ये सुरू आहेत. आपल्याला देतायत अधिक माहिती आमचे प्रतिनिधी जितेंद्र. अजितदादा यांना जाऊन काहीच दिवस झालेत, अजून त्यांच्या आठवणी ताज्या आहेत. अनेकांना ते जाण्यावर विश्वासच बसत नाहीये. असं असताना त्यांचं स्मारक विद्याप्रतिष्ठान मैदानावर व्हावं अशी अपेक्षा सगळ्यांनी व्यक्त केली आणि त्यासाठी पवार कुटुंबीय एकजूट झालेलं आहे, एकत्र आलेलं आहे. आणि शरद पवारांनी सुद्धा या सगळ्यामध्ये पुढाकार घेऊन पार्थवरती जबाबदारी सोपवली आहे असं आपल्याला बघायला मिळतंय. मागच्या 2-3 दिवसामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्यानंतर आजचा दिवस फार महत्त्वाचा ठरलेला आहे. जितेंद्र, काय सांगाल आपल्याला? हा सगळा जर आपण क्रम बघितला तर शिक्कामोर्तब झालंय, सगळं कुटुंब यासाठी एकत्रित आलेलं आहे की अजित पवार यांचं स्मारक या ठिकाणी व्हावं? सुवर्ण, आपण पाहिले की कुटुंब प्रमुखाची जी भूमिका असते ती भूमिका निभावताना आपण शरद पवार पाहिलेत. आपण बघितलं की एक राष्ट्रवादीमध्ये भले 2 फूट जरी पडल्याचं आपण बघितलं, परंतु अजितदादांच्या आखाली जाण्यानंतर तिसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी स्पष्टीकरण देऊन सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणासंदर्भात वारंवार चर्चा झाल्या होत्या, त्याच्या बैठका झाल्या होत्या आणि येणाऱ्या 12 फेब्रुवारीला हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्तेमध्ये येणार होतं. आणि अचानक आपण बघितलं की 28 जानेवारी रोजी विमान दुर्घटनेमध्ये अजितदादांचा दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झाला. आणि आपण बघतोय की जी कुटुंब प्रमुखाची भूमिका असते, जे जरी घर फुटलं तरी सर्वांना बरोबर घेऊन येणं, सुखदुःखात एकत्र येणं आणि हाच प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतोय की भले सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर शपथ घेण्यासाठी मुंबईला गेले असतील, परंतु त्या शपथविधी घेऊन आल्यानंतर शरद पवार यांनी मी त्यांना आशीर्वाद जरूर देईन आणि त्यांच्या भेटीला सगळं शरद पवार गेल्याचं आपण बघितलं. आणि संपूर्ण पवार कुटुंबीय संयोग निवासस्थानी दाखल झालं होतं. सांत्वन भेटीसाठी नागरिकांना ते भेट देत होतं आणि आज पुन्हा एकदा हेच पवार कुटुंब एकत्र येऊन अजितदादांच्या स्मारका संदर्भात त्यांनी निर्णय घेतलेला आहे. 2 प्लॅन करण्यात आलेले आहे. स्मारक कसं असलं पाहिजेत, कुठल्या ठिकाणी असलं पाहिजेत, स्मारकाची जागा पवित्र असली पाहिजेत, याचा सर्व सखोल अभ्यास करून त्या ठिकाणी स्मारका संदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचं आपल्याला कळतंय. आपण बघितलं की ज्या ठिकाणी अजितदादांचं अंत्यसंस्कार करण्यात आले होते पार्थिव देहावर, त्या ठिकाणी स्वतः संपूर्ण पवार कुटुंब या ठिकाणी आले होते. त्यांनी या स्मृतीस्थळाचं दर्शन देखील घेतलेलं आहे आणि या स्मृतीस्थळावर दोन्ही ड्रॉइंग त्यांनी तपासलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात या जागेवर आपले जे प्रमुख आहेत पवार कुटुंबियाचे, शरद पवार या ठिकाणी येऊन पाहणी करणार असल्याचं आपल्याला कळतंय. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल जितेंद्र.